नमस्कार, मी कृषी डॉक्टर सूर्यकांत आणि आपण पाहत आहात कृषी डॉक्टर हा युट्यूब चॅनल. मित्रांनो, जसं की तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात, आजचा जो व्हिडिओ असणार आहे तो खास करून उन्हाळी कोथिंबीर लागवडीवरती असणार आहे आणि मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर मध्ये उन्हाळी कोथिंबीरीची लागवडीपासून काढणीपर्यंतची एकदम डिटेल माहिती देणार आहे. बरेच शेतकरी मला पाठीमागच्या 10 ते 15 दिवसापासून फोनवरती असतील किंवा व्हॉट्सअप मेसेजवरती असतील, आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये असतील, बरेच मेसेज करत होते की उन्हाळी कोथिंबीर लागवडीवरती एक डिटेल व्हिडिओ बनवा. हरकत नाही, आज तो दिवस आलेला आहे. या व्हिडिओ आधीच सांगतो मोठा असणार आहे, त्यामुळे थोडासा वेळ काढून व्हिडिओ पहा. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम डिटेल लागवड ते काढणी संपूर्ण माहिती देणार आहे. एकही मुद्दा या ठिकाणी सोडणार नाही आणि माहिती अतिशय शास्त्रशुद्ध असणार आहे. उगाच आपण काहीतरी पुस्तकी ज्ञान घेऊन या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करणार नाही. अचूक प्रॅक्टिकल तुम्हाला कोणत्या गोष्टी करायच्या आहेत, किती खर्च येतो, किती उत्पादन तुम्हाला मिळणं गरजेचं आहे, कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे आणि उन्हाळी कोथिंबीरच का लावायची आहे, तर या सर्व प्रश्नाची उत्तरे तुम्हाला अगदी सविस्तर आणि सोप्या भाषेमध्ये मिळणार आहेत. माझी कळकळीची विनंती आहे, व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओच्या शेवटी जर तुम्हाला ही माहिती, हा व्हिडिओ आवडला तर नक्की तुमच्या इतर कोथिंबीर उत्पादक शेतकऱ्यांबरोबर हा व्हिडिओ शेअर नक्की करा. चला तर वेळ न घालवता सुरू करूया. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढे जाण्या अगोदर नेहमीप्रमाणे एक छोटीशी सूचना अगदी थोडक्यामध्ये सांगतो. बऱ्याच शेतकऱ्यांनी मागणी केली होती की ऊस, कलिंगड, कांदा, गहू, हरभरा प्रमाणेच आम्हाला उन्हाळी कोथिंबीरीचं देखील एक शेड्यूल बनवा, ते शेड्यूल द्या आणि त्याच्यामध्ये सर्व माहिती अचूक टाका. मित्रांनो, हे एक पीडीएफ आहे, पुस्तक नाही, एक पीडीएफ आहे जी तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती मिळणार आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला जवळपास 15 ते 20 पेजेसमध्ये उन्हाळी कोथिंबीरीची लागवड ते काढणी संपूर्ण माहिती आहे. माहिती असं काय तुम्हाला एक लेख लिहिल्या स्वरूपात नाहीये, हे शेड्यूल आहे. अचूक कोणत्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे हे सर्व तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे. याची किंमत मित्रांनो फक्त असणार आहे 129 रुपये. मी खूप मेहनत घेऊन ही सर्व माहिती संकलित केलेली आहे. हे जर शेड्यूल तुम्हाला खरेदी करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला लिंक दिलेली आहे. लिंकवरती क्लिक करा, तुमचं नाव, तुमचा मोबाईल नंबर, तुमचा मेल आयडी टाका, 129 रुपयाचं पेमेंट पूर्ण करा. पेमेंट पूर्ण झालं की पुढच्या 5 ते 10 मिनिटांमध्ये ऑटोमॅटिक, काहीच करायचं नाहीये, तुमच्या व्हॉट्सअपवरती तुम्हाला या शेड्यूलची पीडीएफ मिळणार आहे. मित्रांनो, ऑनलाईन पेमेंट करण्याची प्रोसेस एकदम खात्रीशीर 100% व्हॅलिड आहे. याच्यामध्ये कोणतीही फसवणूक नाही. तरी देखील तुम्हाला याच्याबद्दल कोणतीही शंका असल्यास, समस्या असल्यास स्क्रीनवरती दिसत असलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला मेसेज करा. तुम्ही मला मेसेज करा की उन्हाळी कोथिंबीरीचं शेड्यूल पाहिजे किंवा उन्हाळी कोथिंबीरीबद्दल माझा हा प्रश्न आहे. मी नक्कीच तुमच्या प्रत्येक कमेंटला, प्रत्येक मेसेजला त्या ठिकाणी रिप्लाय देणार आहे. याच्यामध्ये काय काय मिळणार आहे तुम्हाला सविस्तर माहिती दिलेली आहे. नक्कीच शेड्यूल एकदा खरेदी करा आणि त्याच्यानुसार लागवड करून पहा. मी गॅरंटी देतो मित्रांनो, तुम्हाला कीड रोगाचा प्रादुर्भाव कमी होणार आहे, निरोगी उत्पादन मिळणार आहे आणि कमी खर्चासह तुम्हाला चांगले त्या ठिकाणी रिझल्ट दिसणार आहेत. एकदा नक्की ट्राय करा. ठीक आहे, आता आपल्या मूळ मुद्द्यावरती येऊया आणि पाहूया की कोथिंबीर लागवड ते काढणी संपूर्ण माहिती. मार्केटमध्ये कोथिंबीरीला किंवा दर चांगले मिळतात बघा. मी एकदम डिटेल रिसर्च केलेला आहे. ही माहिती तुम्हाला कोणत्याही युट्यूबवरच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार नाहीत. कोथिंबीर लागवड जरी तुम्ही युट्यूबवरती टाकलं, हजारो व्हिडिओ तुम्हाला मिळतात, परंतु सगळ्यांची माहिती वेगवेगळी आहे. मग त्यातली अचूक माहिती कुठली, सर्व संकलन मी तुम्हाला या ठिकाणी करून सांगितलेलं आहे. कधी कोथिंबीर लावली पाहिजे, कधी चांगले रेट मिळतात बघा. इथं मी दिलेलं आहे. कोथिंबीर तसं बघायला गेलं तर तुम्हाला माहित आहे, संपूर्ण वर्षभर 12 महिने कोथिंबीर केली जाते. त्याच्यामध्ये हे काही हंगाम आहेत. म्हणजे काय, हिवाळ्यात कोथिंबीर केली जाते, उन्हाळ्यात केली जाते, पावसाळी हंगाम केला जातो, पावसाळी लेट देखील कोथिंबीरीची लागवड केली जाते. सगळ्यात जास्त जर तुम्हाला रेट कुठं मिळत असतील तर उन्हाळी हंगामामध्ये तुम्हाला अतिशय चांगला रेट मिळतो कोथिंबीरीसाठी. त्याच्या खालोखाल तुम्हाला पावसाळीच्या लेटला, म्हणजे ज्यांनी लागवड ऑगस्ट ते सप्टेंबरच्या दरम्यान केलेली आहे आणि सप्टेंबर नोव्हेंबरच्या दरम्यान ज्याची काढणी झालेली आहे त्याला एक चांगला उत्तम रेट मिळतो. आपल्याला एकदम पावसाळ्यामध्ये ज्या ठिकाणी सगळेच कोथिंबीर लावतात, मार्केटमध्ये जास्त आवक असते, त्यावेळेस एकदा रेट कमी मिळतात आणि हिवाळ्यामध्ये ठीकठाक रेट मिळतात. परंतु तुम्हाला जर हंगामच साधायचा असेल, लॉटरीच लावायची असेल तर उन्हाळ्यामध्ये तुम्ही फेब्रुवारी ते एप्रिलच्या दरम्यान कोथिंबीरीची लागवड करा आणि त्याची काढणी मार्च ते जून, म्हणजे एप्रिल मे आणि जून ह्याच्या दरम्यान जर तुमचा माल मार्केटमध्ये आला, मी 100% खात्री देतो तुम्हाला सर्वाधिक रेट तुम्हाला कोथिंबीरीची उन्हाळी हंगामामध्ये मिळणार आहेत, जे शेतकरी फेब्रुवारी आणि एप्रिल महिन्याच्या दरम्यान कोथिंबीरीची लागवड करणार आहेत.
का दर चांगले मिळतात उन्हाळ्यामध्ये? 100 म्हणजे सोपं आहे, त्या ठिकाणी पाण्याची कमतरता असते. उन्हाळ्यामध्ये कोथिंबीर हे पीक उगवून आणणं, चांगल्या क्वालिटीची कोथिंबीर मार्केटमध्ये आणणं एक खूप मोठं चॅलेंज आहे. कारण एकतर उगवण होत नाही, उगवण झाली तरी त्या ठिकाणी पाण्याचं व्यवस्थापन चांगलं होत नाही, कोथिंबीर पिवळी पडते, करपते, वाढ चांगली होत नाही. हजारो समस्या तुम्हाला उन्हाळ्यामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतात. परंतु हे जर तुम्ही चॅलेंज पार केलं तर तुम्हाला सर्वाधिक रेट मित्रांनो उन्हाळी हंगामामध्ये कोथिंबीरीला मिळालेला दिसून येईल. ठीक आहे, तर कोणत्या पानाची निवड करायला पाहिजे? बघा, मार्केटमध्ये व्यापारी तुमच्या कोथिंबीरीचं वाण बघून तुम्हाला पैसे देतात. असं नाही की सगळ्याच कोथिंबीरीला चांगले रेट मिळतात. जे काही गावरान वाण आहेत, बघा तुम्ही सुद्धा घरी पाहिले असेल की नाही नाही गावरान आहे, देशी कोथिंबीर आहे, वास बघा एक नंबर आहे, एकदम छोटी कोथिंबीर आहे, फुटवा चांगला आहे, अशीच कोथिंबीर आपण घरात आणतो वेगवेगळ्या स्वयंपाकासाठी. तुम्ही एकदम मोठी एवढी एवढी वाढलेली कोथिंबीर, फुटभर अर्धा फूट वाढलेली कोथिंबीर काय म्हणतो की नुसत्याच लांबड्या काड्या आहेत, आपण आणतो का? नाही. तर गावरान कोथिंबीरीला 100% चांगले पैसे मिळतात. गावरानमध्ये जर तुम्हाला लावायचं असतं तर हे लोकल वाण आहे, तुम्हाला जवळचे शेतकरीच तुम्हाला देतील. एकतर कास्ती म्हणून आहे, लातूर, धाराशिव, सोलापूर या भागामध्ये अतिशय प्रसिद्ध झालेलं वाण आहे. आंध्रा गोल्ड तुम्ही ऐकलं असेल, पुणे असेल, अहिल्यानगर असेल, नारायणगाव असेल या भागामध्ये अतिशय प्रचलित वाण आहे. मित्रांनो, खास करून लांबच्या वाहतुकीसाठी हे खूप चांगलं समजलं जाणार वाण आहे. त्यानंतर वाई धना आहे, जळगाव धना आहे, अशा प्रकारची लोकल वाण खूप चांगले आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला एकदम काय म्हणतो आपण काटेरी पाने त्या ठिकाणी मिळतात, वेगवेगळ्या करवतीसारखी पाने आपल्याला मिळतात, फुटवा चांगला मिळतो, सुगंध, जेवढा वास तुमच्या कोथिंबीरीला चांगला असेल तेवढं तुम्हाला मार्केटमध्ये चांगले रेट मिळणार आहेत आणि तुमचे चांगले पैसे होणार आहेत. पुढे जाऊया. फक्त गावरान आहेत का? नाही, तर या ठिकाणी काही सुधारित हायब्रिड वाण देखील आहे, जे वेगवेगळ्या विद्यापीठांनी ज्या वेगवेगळ्या कंपन्यांनी लॉन्च केलेले आहेत, म्हणजे विद्यापीठांनी विकसित केलेले आहेत, मग त्यांनी कंपनीनं वेगवेगळ्या मार्केटमध्ये वेगवेगळ्या ब्रँडनी ते आणलेल्या आहेत. नूतन म्हणून एक व्हरायटी आहे अंकुर सीडची, सोनल म्हणून आहे बॉम्बे सुपर सीडची, सुरभी म्हणून एक व्हरायटी आहे नामदारी सीडची, A5 म्हणून आपल्याला अशोकाची मिळते, सुरची मिळते आपल्याला ॲग्रोस्टारची चांगली व्हरायटी आहे, रामसेज म्हणून ईस्टवेस्ट सीडची एक मिळते, भूमी म्हणून नामदारी सीडची एक आहे, रुची आहे बायो सीडची, एव्हरग्रीन म्हणून आहे नाथ सीडची. मित्रांनो, याचा एक फोटो काढून घ्या. या व्हरायट्या अतिशय चांगल्या आहेत, मार्केटमध्ये तुम्हाला शेकडो व्हरायट्या पाहायला मिळतील. परंतु या व्हरायट्या जर तुम्ही लावल्या तर नक्कीच तुम्हाला खूप चांगले रिझल्ट या ठिकाणी मिळणार आहेत. परंतु कोथिंबीर जर तुम्हाला मार्केटमध्ये क्वालिटीची आणायची असेल, रेट चांगले मिळायचे असतील तर कोथिंबीर गावरान करा, तुम्हाला गावरानचे रिझल्ट खूप चांगले मिळणार आहेत. तुम्हाला प्रश्न पडला असेल की मार्केटमध्ये कोणत्या कोथिंबीरीला जास्त मागणी असते? बघा, गावरानमध्ये किंवा हायब्रिडमध्ये ज्या कोथिंबीरीची उंची कमी आहे, ज्या काडीला अधिक फुटव्या आहेत, गर्द हिरवा रंग असणारी कोथिंबीर, अधिक सुगंध, जेवढा वास जास्त तेवढे तुम्हाला रेट मिळणार आहेत. आणि एकदम कोरदार पानं, म्हणजे अशा प्रकारची कोरदार पानं ज्या कोथिंबीरला असतात त्या ठिकाणी तुम्हाला खूप चांगले रिझल्ट आणि खूप चांगले रेट मार्केटमध्ये कोथिंबीरला मिळतात. एकरी किती बियाणं वापरावं? बऱ्याच शेतकऱ्यांचा एक प्रश्न आहे आणि मी खरंच खूप वाचलं याच्याबद्दल, खूप पाहिलं. तर वेगवेगळ्या फार्मर प्रॅक्टिसेस आहेत, शेतकरी त्यांच्या मनाने त्यांच्या अनुभवाने देखील बियाण्याची मात्रा वर खाली करत असतात. परंतु सारासर आपण जर पाहिला तर जर गावरान बियाणं तुमच्याकडे असेल तर मित्रांनो, माझं म्हणणं आहे 35 ते 40 किलो बियाणं तुम्ही उन्हाळ्यासाठी बरं का प्रति एकरी वापरणं गरजेचं आहे. आणि जर तुमचं हायब्रिड वाण असेल, कंपनीचं तुम्ही दुकानातून खरेदी केलं असेल तर 10 ते 12 किलोच त्याची रिकमेंडेशन असतं प्रति एकरी. आता ह्या मात्रा पावसाळ्यासाठी बदलतात, आपण आता पावसाळ्याची चर्चा करणार नाही. फक्त उन्हाळ्यामध्ये तुम्हाला जर फोडलेलं गावरान बियाणं घ्यायचं असेल तर 35 ते 40 किलो घ्या. बरेच शेतकरी या ठिकाणी बिना फोडलेलं देखील वापरतात आणि त्याची मात्रा ते 55 ते 60 किलो प्रति एकरी घेतात. काही काही शेतकऱ्यांनी 80 किलो प्रति एकरी देखील बिना फोडलेलं पेरलेलं आहे. परंतु ठीक आहे, शेवटी उगवण क्षमता कमी असते, शेतकऱ्यांची अपेक्षा असते की बियाणं जास्त सोडू, पुन्हा उगवण कमी होईल. परंतु 35 ते 40 तुमच्याकडे चांगलं दर्जेदार बियाणं असेल, बीज प्रक्रिया केलेलं बियाणं असेल, तुम्ही पेरणी व्यवस्थित केली असेल तर 35 ते 40 किलो गावरान बियाणं योग्य आहे. हायब्रिड वाण असेल तर 10 ते 12 किलो आपल्याला घ्यायचं आहे. जमिनीची तयारी कशी करायची आहे? पेरणीपूर्वी जमिनीची तयारी कशी करायची आहे? बघा, आता वेगवेगळ्या पेरणीच्या पद्धती आहेत, त्याच्यानुसार वेगवेगळ्या तुम्हाला पेरणीच्या व्यवस्था दिसून येतील. म्हणजेच काय, बरेच शेतकरी बैलाच्या साह्यानं, अजून देखील टिपणीनं हातानं सोडून बियाणं पेरतात. आमच्या गावाकडे बघितलेलं आहे मी.
बरेच शेतकरी आता ट्रॅक्टर चलित यंत्र वापरतात, त्याला आपण सीड ड्रिल म्हणतो, त्यांना पेरणी करतात. बरेच शेतकरी अजून देखील हाताने फोकून, ज्याला आपण विस्कटून फेकून बियाणं म्हणतो, तशी देखील पेरणी करतात. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला काय करायचं आहे, पूर्वीचं पीक निघाल्यानंतर जमिनीची खोल नांगरट करायची आहे. 8 ते 10 दिवस आपलं रान उन्हामध्ये 100% तळलंच पाहिजे, तापलं पाहिजे. का, जर उन्हामध्ये रान तापलं तर मित्रांनो त्याच्यातील सगळ्या बुरशी मारणार आहेत, वेगवेगळ्या किडीची अवस्था मारणार आहेत आणि पुढे जाऊन आपल्याला कोथिंबीर मर पिवळी पडणी ह्या समस्या येणार नाही. त्यामुळे उन्हामध्ये रान चांगलं तापू द्या. तापल्यानंतर आपल्याला जर तुमच्याकडे शेणखत असेल तर 1 ते 2 टन ट्रॉली शेणखत अधिक त्या ठिकाणी 2 ते 3 किलो ट्रायकोडर्मा विरिडी मिसळून आपल्याला 1 एकर वरती पसरून घ्यायचं आहे आणि मग रोटावेटर फिरून चांगल्या प्रकारे ते जमिनीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. शेणखत जर घरचं असेल तरच वापरा, मार्केटमधून शेणखत आणून पुन्हा टाकायचं म्हणलं तर ते आपल्या कॉस्ट ऑफ कल्टिवेशन मध्ये बसत नाही. घरचं शेणखत असेल तरच टाका. चांगल्या प्रकारे मिक्स केल्यानंतर मित्रांनो रान भुसभुशीत करून घ्यायचं आहे. आपल्या पेरणी पद्धतीनुसार त्या ठिकाणी पुढच्या प्रॅक्टिसेस करायच्या आहेत. म्हणजे तुम्हाला जर फोकून पेरायचं असेल तर बरेच शेतकरी काय करतात की वरून विस्कुटून बियाणं टाकतात आणि त्याच्यानंतर एक अवजार फिरून ते माती आड करतात आणि मग पाणी देतात. ही झाली पहिली पद्धत. बरेच शेतकरी आता ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरतात. मला तर अतिशय उत्कृष्ट पद्धत वाटते तशी पेरणी करणं. आणि बरेच शेतकरी बैलाच्या सहाय्याने करतात, बैलानं देखील योग्य आहे. पण या ठिकाणी स्किल पाहिजे की किती खोली आहे, किती आपण बियाणं सोडतो, हे जर तुम्हाला अनुभवी शेतकरी असतील तर ते योग्य आहे. आता मी पद्धती वेगवेगळ्या सांगणार आहे पुढं, पण जमिनीची तयारी कशी करायची आहे एवढंच आहे. आता पद्धतीनुसार आपण पुढे जाऊया. ठीक आहे, शिफारशीत बीज मात्रेनुसार समजा तुम्ही बियाणे घेतलेलं आहे तर बीज प्रक्रिया करायची का, 100% बीज प्रक्रिया करा. कारण बीज प्रक्रिया केल्यानंतर तुमची उगवण चांगली होणार आहे. सुरुवातीच्या अवस्थेमध्ये कीडरोग येणार नाहीयेत आणि खास करून या ठिकाणी फक्त बुरशीनाशकाची करा. कीटकनाशकाची बीज प्रक्रिया करणं एवढं गरजेचं नाहीये. खास करून बुरशीजन्यच रोग येतात. 22 आहे, साप आहे, रेडोमिल गोल्ड आहे, रोको आहे, अशा बुरशीनाशकांचा वापर करायचा आहे. जास्तीत जास्त 1.5 ते 2 ग्राम प्रति किलो बियाणं आपल्याला हे बुरशीनाशक वापरायचं आहे. समजा 40 किलो बियाणं आहे आणि तुम्हाला जर समजा 40 किलो बियाण्यासाठी साप घ्यायचंय तर 80 ग्रॅम साप, 1 लिटर पाणी आणि 40 किलो बियाणं हे आपलं साहित्य आहे. 1 लिटर पाणी चांगल्या प्रकारे शिंपडायचं आहे किंवा स्प्रे पंपानं बारक्या आपल्याला ते फावरून घ्यायचं आणि मिक्स करायचं आहे. थोड्या वेळ सावलीमध्ये सुकवायचं आहे. मग आपल्याला पेरणीसाठी ते बियाणं वापरायचं आहे. ही एक साधी आणि सोपी पद्धत आहे बीज प्रक्रिया करण्यासाठी. पण बीज प्रक्रिया नक्की करा. बीज प्रक्रियेबद्दल तुमच्या मनामध्ये काही आणखीन डाऊट असतील तर मला कमेंट्स बॉक्समध्ये विचारा, त्याला मी उत्तर देणार आहे. आता येतो आपल्या मुख्य पद्धतीवरती. पेरणीच्या पद्धती बघा, ही पहिली पद्धत आहे. या ठिकाणी चांगल्या प्रकारे रान मशागत करून घेतलेलं आहे, नांगरणी झालेली आहे, शेणखत टाकलेलं आहे, रोटावेटर फिरवलेला आहे. आता हाताने फेकून त्या ठिकाणी धने टाकले जात आहे. याच्यामध्ये एक समान बियाणं पडणं खूप गरजेचं आहे. खूप अनुभवी शेतकरी लागतात, नवीन माणसाला ते जमत नाही. चांगल्या प्रकारे आपल्याला बियाणं पसरून एक समान पडणं गरजेचं आहे आणि मग एक अवजार वापरून ते आपल्याला माती आड करायचं आहे. आता या ठिकाणी बरेच शेतकरी काय करतात, नुसती कुळवाची पाळी टाकतात किंवा काही शेतकरी काय करतात की त्या ठिकाणी फण फिरवून घेतात, जेणेकरून पाणी पण त्या ठिकाणी देता येतं आणि बियाणं पण आडवं होतं. परंतु ही पारंपरिक पद्धत आहे. मला वैयक्तिक तुम्ही विचाराल तर ही पद्धत आता सध्या तुम्ही वापरणं चुकीचं आहे. कारण मार्केटमध्ये खूप चांगले ट्रॅक्टर चलित पेरणी यंत्र आलेले आहेत कोथिंबीरीसाठी, ज्या ठिकाणी कोथिंबीर आणि खतं हे दोन्ही एकत्र आपल्याला त्या ठिकाणी पेरता येतात. बरोबर कोथिंबीर वरच्या बाजूला राहते, बियाणं वरच्या बाजूला राहतं, खत खाली जातं आणि दोन्ही गोष्टी आपल्याला एकत्र साधता येतात. या ठिकाणी रान तयार करतानाच रोटावेटर फिरवण्याच्या अगोदर तुम्हाला त्या ठिकाणी खतांच्या बॅगा टाकणं गरजेचं आहे. परंतु दोन्ही क्रिया एक सोबत होतात. समान खोलीवरती समान अंतरावरती तुम्हाला बियाणं पडतं. कोथिंबीर वाढीसाठी चांगला वाव मिळतो, खुरपणी करणं शक्य होतं, त्या ठिकाणी फवारणी करणं शक्य होतं. त्यामुळं सीड ड्रिलनं पेरणी करणं, ट्रॅक्टर चलित यंत्राने पेरणी करणं अतिशय योग्य पद्धत आहे. जवळपास 9 इंच 2 फणातलं अंतर असतं, म्हणजे 2 ओळीतलं अंतर आपल्याला 9 इंच पडतं. खूप चांगलं बी पडतं. 1 ते 2 इंचापर्यंत खाली बियाणं जाणं गरजेचं आहे. अतिशय चांगली उगवण आपल्याला ह्याच्यातून झालेली आहे. शेताची तयारी करून घ्या, चांगला रोटावेटर मारून शेत भुसभुशीत करा. अगोदर या पद्धतीमध्ये अगोदर आपल्याला पाणी देणं गरजेचं आहे. चांगल्या प्रकारे पाणी देऊन वापशावरती पेरणी करायची आहे. मग सेटिंग होईपर्यंत, म्हणजे चांगल्या प्रकारे कोथिंबीर सेट होईपर्यंत थोडं पाणी द्यायचं आहे. मग आपल्याला 2 पाण्यातलं अंतर त्या ठिकाणी वाढवत जायचं आहे. पुन्हा मी रिकमेंड करतोय, फेकून बियाणं पेरू नका.
तुम्हाला जर चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर 100% मित्रांनो, एक व्यापारिक दृष्ट्या जर बघितलं तर कोथिंबिरीसाठी आपल्याला ट्रॅक्टर चलित यंत्राने पेरणी करणे सर्वात बेस्ट ऑप्शन आता ठरलेला आहे. त्याच्यानंतर कोथिंबीर पिकाला किती खतं लागतात बघा. तुम्हाला प्रश्न पडणं गरजेचं आहे की एकूण खतं लागतात तरी किती कोथिंबीरला. तुम्ही म्हणता की मी 1 बॅग टाकली, मी 2 बॅग टाकल्या, मी 4 बॅग टाकल्या, परंतु ऍक्च्युली खतं किती लागतात हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. बघा, उन्हाळी कोथिंबीरीचा खास करून आपण विचार जर केला तर 20 किलो नत्र, 15 किलो स्फुरद आणि 10 किलो पालाश त्या ठिकाणी आपल्याला लागतो. म्हणजे हे NPK प्रमाण आहे. याच्यापेक्षा जास्त खतं कोथिंबिरीला लागत नाहीत. खूप छोटं कमी कालावधीचं पीक आहे. विनाकारण जास्त खतं टाकू नका. उन्हाळ्यात जर तुम्ही जास्त खतं टाकली, पाणी कमी पडलं, 100% त्या ठिकाणी उगवण कमी होणार आहे, वाढ हळूहळू होणार आहे, कोथिंबीर पिवळी पडणार आहे. म्हणून कोथिंबीर त्यालाच करायची आहे ज्याच्याकडे पाणी मुबलक आहे. मुबलक आहे म्हणजे भरपूर जायचं नाही, परंतु पाणी आहे, तुटवडा पडणार नाही. आणि त्याच शेतकऱ्यांनी खतं जास्त टाकायचे आहेत ज्याच्याकडे पाणी चांगलं उपलब्ध आहे. तर ठीक आहे, 20-15-10 हे रेशो आहे. विद्यापीठाचा शिफारशीत रेशो आहे. मी देखील बरेच प्रयोग ह्याच्याबरोबर केलेले आहेत. खूप चांगले रिझल्ट मिळतात. काय करायचं आहे, कधी खत टाकायचं आपल्याला, पेरणी करताना तुम्हाला जे काही 10-26-26 आहे, चांगलं पाणी असेल, पोषक जमीन असेल, ट्रॅक्टर चलित यंत्राने पेरणी करत असाल तर 2 बॅग आपल्याला 10-26-26 टाकायचं आहे. आणि ज्या वेळेस कोथिंबीरीला 20 ते 25 दिवस होतील त्यावेळेस आपल्याला 24-24-0ची 1 बॅग टाकायची आहे. बस एवढंच खत व्यवस्थापन आहे. याच्या पलीकडे खतं टाकायचे नाहीयेत. एखादा दुसरा टॉनिकचा NPKचा डोस तुम्ही वॉटर सोल्युबल मधून फवारणीतनं देऊ शकता, परंतु खालून एवढीच खतं आपल्याला टाकायची आहे. जास्त खतं लागत नाहीत. पाण्याचं व्यवस्थापन कसं करायचं, अतिशय महत्वाचा विषय आहे कोथिंबीर पिकासाठी. पाणी व्यवस्थापन कसं पाणी देणं गरजेचं आहे. बघा, वेगवेगळ्या पद्धती आहेत. काही शेतकरी पाट पाण्यानं पाणी देतात, काही शेतकरी या जैनच्या मोठ्या स्प्रिंकलरनं, जो काही आपला 3-4 फुटी स्प्रिंकलर असतो त्या स्प्रिंकलरनं पाणी देतात, काही शेतकरी मिनी स्प्रिंकलर देतात आणि काही शेतकरी रेन पाईपने देतात. तर अतिशय योग्य आणि चांगले रिझल्ट देणारी बेस्ट पद्धत कोणती आहे, मला आवडणारी पद्धत ती म्हणजे 1 नंबरलाही, 2 नंबरलाही आणि 3 नंबरला आपले जैनचे पाईप, आणि 4थ्या नंबरला जर ऑप्शनच नसेल तर पाटपाणी. परंतु रेन पाईपनं कोथिंबीरीला पाणी देणं एकदम बेस्ट ऑप्शन आहे. मी वेगवेगळे शेकडो शेतकऱ्यांचे मी फीडबॅक घेतलेले आहेत. 1 नंबर रिझल्ट येतात रेन पाईपवरती. मिनी स्प्रिंकलर देखील खूप चांगला, म्हणजे ह्याच्याच बरोबरीचा आहे, परंतु 2 नंबरचा एक ऑप्शन आहे. आणि जैनचा या ठिकाणी कसं आहे बघा, काही शेतकरी म्हणतात की चांगले रिझल्ट आहेत, काय अडचण नाहीये, कोथिंबीर पडत नाहीये, जरी आज पडली तरी लगेच दुसऱ्या दिवशी उभा राहते. परंतु या ठिकाणी मारा, जर प्रेशर जास्त असेल तर कोथिंबीरीला मारा लागतो, कोथिंबीरीच्या पानांना फांद्यांना इजा होऊ शकते, मातीचे कण तुमच्या कोथिंबीर उडू शकतात, त्यामुळे त्या ठिकाणी टिक पडून येते, म्हणजे स्पॉट पडतात काळे वेगवेगळे, त्यामुळे क्वालिटी आपल्या कोथिंबीरीची खराब होते. तुम्ही शक्य झालं, जास्त खर्च येत नाही, मिनी स्प्रिंकलर आणि रेन पाईप, त्यातल्या त्यात रेन पाईप हा ऑप्शन जर निवडला मित्रांनो तर खूप चांगला आहे. किती पाणी द्यायचं कोथिंबीरला बघा, कोणतंही पीक असू द्या, किती पाणी द्यायचं ह्याला एक ठोस उत्तर नाही किंवा सर्व शेतकऱ्यांसाठी एक उत्तर नाहीये. आपल्या जमिनीनुसार, आपल्या हवामानानुसार आपल्याला पाणी आणि पिकाच्या अवस्थेनुसार पाणी सारखं सारखं थोडं थोडं द्यायचं आहे. जमीन जास्तीत जास्त नव्हे, नेहमी आपली वापशावरती राहिली पाहिजे. पाण्याचा तुटवडा नाही पडला पाहिजे कोणत्याही पिकाला सेट होईपर्यंत. म्हणजे काय बघा, कोथिंबीर पेरल्यापासून 6 ते 7व्या दिवशी तुम्हाला चांगली उगवण झालेली दिसून येते. म्हणून कोथिंबीर पेर त्यात सुरुवातीचे 10-15 दिवस आपल्याला सारखं सारखं त्या ठिकाणी डेली दिलं तर द्या, किंवा 1 दिवसाआड पाणी द्या, परंतु पाणी कमी पडू देऊ नका. आणि एकदा का चांगली सेट झाली तर 15 ते 35 दिवसापर्यंत तुम्हाला दर 3-4 दिवसाच्या अंतराने तुम्ही पाणी देऊ शकता रेन पाईप किंवा स्प्रिंकलरने. परंतु सुरुवातीचे दिवस त्या ठिकाणी आपल्याला सारखा थोडा थोडा ओलावा मेंटेन ठेवायचा आहे, जेणेकरून उगवण चांगले होणार आहे. आणि चांगली उगवण झाल्यानंतर त्या ठिकाणी हिरवीगार कोथिंबीर राहणार आहे. खास करून उन्हाळ्यासाठी, पावसाळ्यासाठी, हिवाळ्यासाठी पाणी व्यवस्थापन वेगळं असू शकतं, परंतु उन्हाळ्यासाठी खास करून आपल्याला खूप काळजी घेणं गरजेचं आहे. पाणी जास्तही धोकेदायक आहे कोथिंबीरीसाठी, कमीही त्या ठिकाणी 100% धोकेदायक आहे. बघा, तण व्यवस्थापन, बरेच शेतकरी, बरेच युट्यूबरचे तुम्ही व्हिडिओ पाहिले असतील, कोथिंबीरीमध्ये हे तणनाशक वापरा, उभ्या पिकामध्ये मारा, काय अडचण नाहीये. विनाकारण प्रयोग करू नका. खास करून कोथिंबीरीसाठी उभ्या पिकामध्ये म्हणजे पोस्ट इमर्जन्सीसाठी कोणतंही तणनाशक शिफारशीत नाहीये. आपण फक्त पेंडामेथलिन घटक असलेलं
उगवणी पूर्वीचं तणनाशक, ज्याला आपण प्री इमर्जन्स म्हणतो, पेरणी केलं की 48 तासाच्या आतमध्ये आपल्याला या तणनाशकाची फवारणी करायची आहे. कोणतंही एक, दोन्ही एकच घटक आहेत पेंड्यामधील, एकतर BSFचं स्टॉम्प एक्स्ट्रा किंवा UPLचं डोस सुपर. किती घ्यायचं आहे? 700 मिली प्रति एकरसाठी आपल्याला याची मात्रा घ्यायची आहे आणि पेरणी केल्यानंतर लगेच 48 तासाच्या आत ह्याला वापरायचं आहे. परंतु हे तणनाशक फवारणीची देखील एक पद्धत आहे. आपण कसं करतो, समोर तणनाशकाची फवारणी करत जातो, तसं करायचं नाहीये. हे प्री इमर्जन्स आहे. जमिनीवरती ह्याचा एक लेअर जमतो आणि उगवून खालून येणारं जे काही तण आहे ते लगेच तिथं मारलं जातं, किंवा हे बी मारण्याचं तणनाशक आहे. म्हणून उलटी तणनाशकाची फवारणी करत या जमिनीवरती, जेणेकरून निदान फवारणी केल्यानंतर 48 ते 72 घंटे ते रान डिस्टर्ब होणार नाही. उलटी तणनाशकाची फवारणी आपल्याला करत यायचं आहे. आणि तण नियंत्रणासाठी प्री इमर्जन्समध्ये आणि तुम्ही नंतर 15 ते 16, 17 दिवसानंतर एखादी खुरपणी शक्य असली तर करू शकता. खुरपणी करणे हे तुम्हाला ट्रॅक्टर चलित पेरणीमध्येच शक्य आहे. फेकून पेरला असेल तर त्या ठिकाणी खुरपणी करता येत नाही. खूप शेतकऱ्यांच्या आवडीचा विषय, कोथिंबिरीसाठी फवारणी व्यवस्थापन कसं करायला हवं, किती कोथिंबिरीवरती फवारणी घ्यायला हवी. आता बऱ्याच शेतकऱ्यांनी, काही शेतकऱ्यांनी 6-6, 7-7 फवारणी घेतलेल्या आहेत. काही शेतकरी एकच फवारणी घेतात, काही शेतकऱ्यांनी फवारणीच घेतलेली नाहीये. मग योग्य याच्यामध्ये काय आहे? आयडियल मी सगळ्यांचा अभ्यास केला तर निदान 3 फवारणी घेणं. तुम्ही जर व्यापारिक दृष्ट्या जर कोथिंबीरीत करत असाल, 1 एकर, 2 एकर, 3 एकरावरती तुमची कोथिंबीर असेल तर नक्कीच तुम्हाला 3 फवारणी घ्यायच्या आहेत. पहिली फवारणी पेरणीनंतर 18 ते 20 दिवसाच्या दरम्यान, दुसरी फवारणी पेरणीनंतर 23 ते 25 दिवसाच्या दरम्यान आणि तिसरी फवारणी पेरणीनंतर 30 ते 32 दिवसाच्या दरम्यान. पहिल्या फवारणीमध्ये 19-19 5 ग्रॅम, साप 2 ग्रॅम, कॉन्फिडॉर अर्धा मिली आणि बायोविटा X 2 मिली प्रति लिटर पाण्याचं प्रमाण आहे. दुसऱ्या फवारणीमध्ये 12X 5 ग्रॅम, रोको 2 ग्रॅम, कराटे 1 मिली आणि इसाबियोन 2 मिली 1 लिटरचं प्रमाण आहे. आणि तिसऱ्या फवारणीमध्ये 13-025 5 ग्रॅम, नेटिओ अर्धा ग्रॅम, हमला 1 मिली आणि होशी, ज्याच्यामध्ये जिब्रॅलिक ऍसिड मिळतं आपल्याला 0.001% ते 2 मिली घ्यायचं आहे. तर हे देखील 1 लिटरचं प्रमाण आहे. मित्रांनो, हा चार्ट सर्व शेतकऱ्यांना लागू पडू शकतो, पण तुमच्या जर कोथिंबीरीवरती एखादा कीड आला असेल, एखादा रोग आला असेल तर त्याला आवश्यक ते बदल देखील करणं गरजेचं आहे. जर तुम्ही माझं शेड्यूल घेतलं, मी सुरुवातीला व्हिडिओ सांगितलेला आहे, ते शेड्यूल जर तुम्ही घेतलं तर नक्कीच तुम्हाला मी शेड्यूलमध्ये देखील प्रॉपर फवारण्या टाकलेल्या आहेत. आणि ज्या शेतकऱ्यांनी शेड्यूल घेतलेलं आहे त्या शेतकऱ्यांना मी कोथिंबीर पीक निघून जाईपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन करणार आहे व्हॉट्सअपवरती. त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला मी पर्सनल उत्तर देणार आहे. तुम्ही फोटो पाठवले, तुम्ही कॉल केला तरी मी त्या ठिकाणी रिप्लाय करणार आहे. त्यामुळं ती प्रीमियम सर्व्हिस कोणाला मिळणार आहे? ज्यांनी शेड्यूल खरेदी केलेलं आहे. त्यामुळं शेड्यूल नक्की खरेदी करा. तर हे फवारणीचं नियोजन आहे. कोथिंबीर काढणीचं व्यवस्थापन, जर तुम्ही छोट्या क्षेत्रावरती कोथिंबीर केली असेल तर काय अडचण नाही. 5 गुंठ 10 गुंठ असेल तर तुम्ही स्वतः काढू शकता. दररोज थोड्या 50-100 जुड्या तुम्ही लोकलच्या मार्केटला देऊ शकता. परंतु तुम्ही जर 1 एकरवरती 2 एकरवरती, जसे लातूर, धाराशिव, सोलापूर या भागामध्ये प्लॉट होतात, तर तुम्ही थेट व्यापाऱ्याला देणं खूप गरजेचं आहे. व्यापारी डायरेक्ट तुमच्या प्लॉटवरती येतात आणि कुठलेही पैसे न देता डायरेक्ट प्लॉट ठरवला जातो. अंदाजे बाबा एवढ्या जुड्या निघतील, आम्ही तुम्हाला एवढे पैसे देणार, आणि सगळा प्लॉट तुम्हाला एका दिवसात ते काढून घेऊन जातात. आपल्याला काही करावं लागत नाही. सर्वात बेस्ट ही पद्धत आहे. आता हा देखील खूप महत्वाचा मुद्दा आहे की किती उत्पादन आपण घेऊ शकतो कोथिंबीरीचं 1 एकरमधून. मित्रांनो, जर तुम्ही 9 इंचावरती 1 एकरासाठी उन्हाळ्यामध्ये 40 किलो बियाणं वापरलं असेल तर तुम्हाला मिनिमम 8,000 ते जास्तीत जास्त 12, 13 आणि 14,000 जुडी सुद्धा प्रति एकरी निघू शकते. मिनिमम 8 ते 9 निघालीच पाहिजे. एवढं तर मिनिमम आहे. म्हणजे कीड रोग आले, काहीतरी पाणी कमी पडलं तरी तुम्हाला 8 ते 9,000 जोडी 1 एकरासाठी निघाली पाहिजे. आणि चांगलं उत्पादन ज्यांना आपलं शेड्यूल वापरलेलं आहे किंवा ज्यांना प्रॉपर मॅनेजमेंट केलेलं आहे त्याला 12,000, 13,000, 14,000 जोडी प्रति एकरी निघाला काहीच अडचण नाही. ह्याच्यापेक्षा जास्त निघतात, परंतु मी आयडियल सांगतो, उगाच विनाकारण स्वप्न दाखवत नाही. एवढं निघायला हरकत नाही. व्यापारी ज्यावेळेस येतात त्यावेळेस तुमचं क्रेट्स वरती मोजलं जातं. म्हणजे एका क्रेटमध्ये तुम्हाला जवळजवळ 32 जुड्या ते घालतात आणि त्याच्यानुसार हिशोब सांगतात. क्रेट्स वरती हिशोब जरी पाहिला तर मिनिमम माझं टार्गेट असतं 400 ते 450 मिनिमम.
450 क्रेट तुमचे प्रति एकरामध्ये निघलेच पाहिजे, तर तुम्हाला कोथिंबिरीचा जो काही लॉटरीचा किस्सा आहे किंवा तो आपण म्हणतो ना की चान्स मारणे म्हणतो की तर हिथं मारता येतं, एवढं उत्पादन निघालंच पाहिजे. एका शेतकऱ्याने खूप सुंदर सांगितलं होतं की ओळ मोजायचे एका, आता समजा हे रनिंग फूट आहे, हे कोथिंबिरीची आपली ओळ आहे, ह्या 3 फुटामध्ये आपली एक जोडी निघलीच पाहिजे. एक जर ओळ असेल आणि 3 फुटाची ओळ असेल तर त्या 3 फुटामध्ये जर कोथिंबीर आपण काढली तर त्याची एक जोडी, एक गड्डी व्हायला पाहिजे. आणि हे जर गणित बसलं तर मित्रांनो तुम्हाला 400 ते 450 क्रेट्स प्रति एकरी निघाला, काही अडचण नाहीये. रेट जर बसले 80,000 पासून पुढे पैसे होतात, 80,000, 1 लाख, 1.5 लाख, 2 लाखापर्यंत प्रति एकरी शेतकऱ्यांचे पैसे झालेले आहेत जर मार्केटमध्ये रेट अप असतील तर. तर मित्रांनो ही होती उन्हाळी कोथिंबिरीची लागवडीपासून काढणीपर्यंतची संपूर्ण माहिती. माझा जेवढा अनुभव आहे मी तुम्हाला व्हिडिओच्या स्वरूपातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु एवढंच आहे का उन्हाळी कोथिंबिरीमध्ये? अजिबात नाही. प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये मी एक दिवस पुरणार नाही एवढी माहिती आहे आणि ही सगळी माहिती मी आपल्या शेड्यूलमध्ये त्या ठिकाणी टाकलेली आहे. शेड्यूल नक्की घ्या. तुम्हाला उन्हाळी कोथिंबिरीचं शेड्यूल जर घ्यायचं असेल तर मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला लिंक दिलेली आहे. लिंकवरती क्लिक करा. लिंकवरती क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी तुमचं नाव, मोबाईल नंबर, तुमचा मेल आयडी टाका. 129 रुपयांचं पेमेंट पूर्ण करा आणि ह्याची PDF तुमच्या पेमेंट पूर्ण केल्यानंतर वाट अजिबात बघू नका. डोळे झाकून 5 ते 10 मिनिटांमध्ये PDF तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती येणार आहे. आणि समजा तर तुम्हाला मेल आयडी तुमचा माहित नसेल तर हरकत नाही, तुम्ही फोन पे, गुगल पे देखील करू शकता. फोन पे, गुगल पेचा नंबर मी तुम्हाला सेपरेट तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवणार आहे. जर तुम्ही मला या नंबरवरती मेसेज केला की मला शेड्यूल पाहिजे म्हणून, मी फोन पे, गुगल पे देखील तुम्हाला नंबर पाठवू शकतो. चला, माहिती संपलेली आहे. व्हिडिओ माहिती कशी वाटली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. मित्रांनो व्हिडिओ कसे वाटतात ते देखील सांगा. भरपूर सारा खर्च केलेला आहे, पूर्ण क्षमतेने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उतरलेला आहे. तुमची साथ, तुमचं प्रेम असणं खूप गरजेचं आहे. व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून माझे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळतील. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तुर्तास धन्यवाद.